एक कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याच्या मागे काम करणारं नेटवर्क कसं असते महाराष्ट्राला आपण मागच्या 8 दिवसात त्या ठिकाणी सतत 24 तास त्या ठिकाणी दाखवत होता. ही निवडणूक किंवा ही जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गणेश भाऊंना मिळावी असा पूर्वी शब्द त्या ठिकाणी दिला गेलेला होता. ज्यावेळेस आपण विधानसभेची निवडणूक लढवली त्यात आपल्याला अपयश आलं आणि त्यानंतर पुन्हा गिरीश भाऊंच्या माध्यमातून गणेश भाऊंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा आपली त्या ठिकाणी रिएंट्री झाली. त्यावेळेस विधान परिषदेची जागा भाजपला घेऊन ती जागा गणेश भाऊंना मिळावी असं त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी शब्द घेतलेला गेला होता. पण आपण बघितलं तर मागच्या रविवारी साधारणतः 31 मेला कदाचित मी 1 जूनला त्या ठिकाणी फॉर्म भरला. 31 मेला ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटल्याने भाऊंचा फॉर्म तर आपण 30 मेला त्या ठिकाणी भरलेला होता आणि एकंदरीत या मतदारसंघातलं सगळं दूषित वातावरण, कार्यकर्त्यांचा रेटा त्या ठिकाणी 31 मेला सायंकाळी कार्यकर्त्यांनी मला खूप आग्रह केला की आपण निवडणूक लढवली पाहिजे, ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून 1 जूनला मी त्या ठिकाणी फॉर्म भरला. 2 आणि 3 जूनला त्या ठिकाणी मला गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून गणेश भाऊंना त्या ठिकाणी फोन आले. मला पण त्या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि या निवडणुकीत आपण थांबलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. पण निवडणूक आणि कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेतल्यानंतर निवडणूक माझ्या हातात आहे असं एकंदरीत वातावरण कालपर्यंत मला जाणवत होतं. असू शकतं पण एकंदरीत सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहे का आपण पहिल्या दिवसापासून महाजन आणि गीते एक निकटवर्ती हा शब्द आपण त्या ठिकाणी जोडला गेला आणि ते आहेत की ते आमचे मार्गदर्शक आहेत. मी जरी प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ता नसलो तरी त्या ठिकाणी त्यांचा एक कृपाविश्वास सदैव त्या ठिकाणी गणेश भाऊंच्या आणि आमच्या कुटुंबाच्या मागे राहिलेला आहे. आणि अशा वेळेस राज्याचे वरिष्ठ नेते आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांना असं कुठेतरी संशय येत होता की या ठिकाणी गोकुळ गीतांना त्या ठिकाणी गिरीश महाजनांचंच त्या ठिकाणी पाठबळ मिळतं काय आणि त्या माध्यमातून मागच्या 3-4 दिवसापासून त्या ठिकाणी त्या ठिकाणी गिरीश भाऊ मोठा त्या ठिकाणी वरचा दबाव होता की नाही हे तुमच्या हातात आहे ना असं का होत नाही. मधल्या 8 दिवसापासून या ठिकाणी उदय सामंत साहेब पण नाशिक जिल्ह्याच्या या समन्वय समिती असल्यामुळे सक्रिय होते. त्यांच्या माध्यमातून आपले आमदार सुहास अण्णा कांदेंचा पण त्या ठिकाणी मला रेटा होता की सोयरे काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे आणि निवडणूक खरंच माझ्या बाजूने होते. जरी महायुतीचं मतदान या ठिकाणी प्रत्यक्षात जास्त असलं तरी त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारावर खूप मोठी नाराजी या मतदारसंघात होते असू शकते. पण त्या ठिकाणी मी जर या प्रचारात जर थांबलो नाही तर कदाचित या ठिकाणी वेगळा निकाल लागू शकतो. मला माहित नाही किंवा महायुतीचे मतदार त्या ठिकाणी चांगले असल्यामुळे कदाचित निकाल त्यांच्या बाजूने पण लागू शकतो. जो जर तरचा हा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची पण माझी 4-5 दिवसापूर्वी भेट झाली होती आणि त्यांनी पण मला विनंती केली होती की भविष्यात त्या ठिकाणी ही जागा जरी आता आम्हाला शिंदे गटाला सुटली, भविष्यात पुढे अशी काही संधी आली तर त्या ठिकाणी गणेश भाऊंना किंवा मला न्याय द्यायचा ते त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगतील की त्या ठिकाणी मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि पुढे आम्ही तुम्हाला मदत करू असा शब्द मला त्या ठिकाणी दिलेला होता. पण त्यानंतर पण माझ्या कार्यकर्त्यांचा रेटा तुम्ही आज पण पाहिला असेल. कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी नाराजी खूप मोठी आहे आणि ती नाराजी अंगावर घेण्या इतपत सामर्थ्य माझ्यामध्ये नव्हतं. पण आदरणीय दादासाहेब भुसे असतील, आमचे निलेश बोरा असतील, महाजन साहेब असतील, सुहास कांदे साहेब असतील, सामंत साहेब असतील आणि गणेश भाऊंवर त्या ठिकाणी सगळ्यांचा दबाव नव्हता. पण गणेश भाऊंवर त्या ठिकाणी एक त्यांचं व्यक्तिगत प्रेम असल्यामुळे आणि तितकाच अधिकार असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची इच्छा होती की गोकुळने या ठिकाणी निवडणुकीतून थांबलं पाहिजे. काल त्या ठिकाणी मुंबईमध्ये चर्चा झाली. शिंदे साहेबांचं सामंत साहेबांच्या माध्यमातून बोलणं झालं. त्या ठिकाणी परवा रात्री पण त्या ठिकाणी सुहास अण्णा कांदेंनी मला त्या ठिकाणी फोन केला होता की सोयरे आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांच्यावर पण त्या ठिकाणी सामंत साहेबांचं प्रेशर होता आणि अशा वेळेस सगळेच एकमेकांना जोडले गेल्यामुळे ते किमान एकमेकांना जोडले जरी नसलं तरी या निवडणुकीचं एक वातावरण वेगळं राहिलेलं असं. पण पहिल्या दिवसापासून माझा बंडखोर आणि गिरीश महाजनांच्या निकटवर्ती या 2 संज्ञा माझ्या मागे लागल्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या काही गोष्टी आपोआप माझ्या अंगावर आल्या आणि त्या अंगावर आल्यामुळे कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले तर अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो. पण आत्ताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास अण्णा कांदे आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य त्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ते आमदारकी मला त्या ठिकाणी मोठी वाटत नाही. कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोष बघितला आहे. मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही. पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या 3 मंत्र्यांनी आमचे सुहास अण्णा कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील
या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितले की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला असं होत नाही. मला माहिती सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा एखाद्या माणसाला रात्रीतून हिरो पण बनवतो आणि एखाद्या माणसाला रात्रीतून झिरो पण बनवतो. मला माहिती त्याचे दुष्परिणाम खूप होणार आहे. काही गोष्टी मी त्या ठिकाणी सामंत साहेबांना महाजन साहेबांना 2-3 तासापासून दाखवतो की साधी माझ्या थांबण्याची चर्चा होती तरी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय चर्चेला येत आहे. काही ठिकाणी घोडे बाजाराच्या गोष्टी चावल्या जात आहे. पण असं कुठलंही काही या ठिकाणी झालेलं नाही. ते पण आपल्याला सामंत साहेब पण सांगतील. पण फक्त या ठिकाणचा शब्द सुहास अण्णा गांधींचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचार मी थांबवतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. मला माहिती आहे आपले अनेक शेवटपर्यंत जरा थोडासा 17 ठिकाणी आम्ही विधान परिषदेच्या निवडणुका लढवतो. त्यापैकी 6 ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी जाहीर पाठिंबा उमेदवारांनी जाहीर दिलेला आहे. तसंच नाशिकला सुद्धा थोडं उमेदवारी इथे जागा जी आहे ती शिवसेनेला गेलेली आहे, शिंदे साहेबांच्या गटाला गेलेली आहे. पण आमच्याकडून गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला लढायचंच आहे, त्यांची मागणी होती सुरुवातीपासून. पण मधल्या काळामध्ये अपक्ष आलेले लढणारे पुन्हा शिवसेनेत गेले, मग त्यांच्या जागेवर हे खेळ आहे, सत्य आहे. म्हणून मग ही जागा शिवसेनेला सुटलेली होती महायुतीमध्ये वाटप करताना. म्हणून मी गणेश गीतेंनाही विनंती केली, गोकुळ गीतेंनाही विनंती केली की आता जागा आपली नाही आहे. इथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण फॉर्म मागे घ्यावा. या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती, पण आता मुहूर्त निघालेला आहे. आज सगळ्या चर्चा असतील, उद्याची सुद्धा 4-5 सगळेजणांनी सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. गणेश गीते, मी त्या ठिकाणी तो निलेश बोराच्या ठिकाणी, नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्याची भेट गणेश गीते त्या ठिकाणी नाही घेतली आणि त्यानंतर मला आज निर्णय झालेला आहे. आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या. त्यांची तशी मागणी नाही की आमचं काय का पुढे काय काय देणार, पण निश्चित आपल्याला माहिती आहे वजनदार नाव आहे गीते बंधू म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत. 2 वेळा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते काळामध्ये, आताही त्यांचे नगरसेवक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल. मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे ते आम्ही सांगितलेलं आहे. या घडामोडीत नेमकं दबावतंत्र आहे की मनधरणी आहे? कारण ते फक्त त्यांचंच नाही, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणजे की आम्ही आता माघारी होऊन टाकतो आणि घाबरतो, असा कुठलाही विषय नाही आहे. योगायोग विषय तसा न्यायप्रविष्टच आहे. योगायोग असा विषय न्यायप्रविष्टच आहे. ती त्याचा आणि याच्याशी कुठलाही संबंध नाही. 7 मे आणि किती काही तसे छोट्याशा नोटीसला घाबरून मागे घेतील असंही काही त्यांचं शिकवणे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. 7 मेला पत्र काय पत्रकार दिला देतील असं नाहीये. हा विषय तो विषय म्हणाचा विषय छोटा आहे, तो वेगळा आहे, तो न्यायप्रविष्ट विषय आहे. असं काही विषय नाही धाग्यावर आलेला की याच्यामुळे हे करा ते करू ते करा ते करू असा कुठलाही विषय नाही. कुठलाही विषय नाही त्याचा याच्याशी संदर्भ जोडता पण कामात नाही. पण मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर निर्णय केलेला आहे यांना यातून उद्धार व्हावं, मागे जावं आणि नरेंद्र दराडे यांना पाठीशी जाणार. मग इतका वेळ का लागला होता एका अपक्ष उमेदवाराची? गणेश गीते आहेत ते आमच्याशी जोडले माझ्या किती जवळचा संबंध त्यांची तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मग तुम्हीच दाखवतो बघा गिरीश महाजनांचे ते जवळचे तेच बंडखोरी करतात, तुम्हीच दाखवतो आणि तुम्हालाही रोज दाखवलं पाहिजे काहीतरी म्हणून आम्ही 2-4 तुम्ही काय दाखवलं त्यांची उमेदवारी आम्हाला जास्त दिवस दाखवतात काय नाही. एकदा तुम्ही आता 16 ठिकाणी झालेले पण दाखवताय का तुम्ही? परत दाखवत नाही, आमचं दाखवत नाही. याच्या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतोय की 3 मंत्री 8-8 दिवस एका कामासाठी, हे जर जनतेच्या कामासाठी 3 मंत्र्यांनी एकत्र राहिलं असं अधिक कामं जनतेच्या इथे आणि माझं कुंभमेळ्याचं काम तर सुरू आहे. साफसफाईपासून
बघितलं असेल आपण, नदी सफाईपासून सुरू आहे, झाडं लावण्यापासून सुरू आहे, आता पुन्हा मिटिंगही झाली शेतकऱ्यांसोबत. आजही आता कुंभमेळ्याचंच काम आता आपण शिलान्यासासाठी आपण त्या ठिकाणी आलो, तसं पूजन त्या ठिकाणी झालं. नरेंद्राचार्य महाराज आहे तिथे घरवापसीचा कार्यक्रम 750 लोकांचा, तिथे मी होतो. काम कुठेही थांबलेलं नाही, काम कुठेही थांबलेलं नाही. नाशिकचा आमचा तर रोजचाच संबंध आहे. जी बैठक झाली आता उमेदवारांबद्दल त्याची थोडीशी नाराजी होती नरेंद्रबद्दल, पण ती चर्चा होऊन तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. आता कुठली नाराजी राहिलेली नाही, तर काही दुसरं कुठली नाराजी नव्हती, फक्त उमेदवारांबद्दल ती नाराजी होती. ठीक आहे, आता ते प्रत्येकाचं अनेक वेळेला होतं. शेवटी आमची महायुती आहे, खरं म्हणजे त्यावेळेला माघार व्हायला पाहिजे होती. ते कारणामुळे ते झाले नाही, ते नॉट रिचेबल झाले. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत. आता तिथे महायुतीमध्ये आम्ही एकत्र करू शकत नाही, कारण आम्हाला महायुतीमधून महायुती उमेदवार असेल त्याला बदल करावं लागेल. आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आहेत. आणि कोणाला सांगितलं तरी मला भेटलेली